वनविभागानं आयोजित केलेल्या वनरक्षक भरती दरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला। धावत असताना तो तरुण अचानक खाली पडला। त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सचिन लांबट असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो यवतमाळ जिल्ह्याच्या वणीचा रहिवासी आहे। प्राथमिक तपासणीत किडनी निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय। वनविभागानं नागपूर जिल्ह्यासाठी वनरक्षकांच्या 577 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून 60,000 उमेदवारांनी अर्ज केले होते। त्यापैकी केवळ 32,500 तरुण शरीर चाचणीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले। 4 मार्च रोजी वनविभागानं मिहान परिसरात दौडचं आयोजन केलं होतं। त्यात सहभागी होण्यासाठी सचिनही आला होता। सकाळी 7:30 वाजता सचिनला वेगानं धावत 5 किलोमीटरची दौड पूर्ण करायची होती। मात्र तो फिनिशिंग लाईनपासून 15 मीटर दूर अचानक खाली कोसळला। बराच वेळ होऊनही तो उठत नसल्यानं उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। प्राथमिक तपासात किडनी निकामी झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगत आहे। तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल।